नमस्कार मंडळी, एक छानसा अजून एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. म्हणतात ना, आपल्या दाराचं अंगण आपल्या घरची शोभा वाढवते. ही म्हण काही खोटी नाही. रोज एक सुंदर रांगोळी दारासमोर काढायची आणि घराची शोभा वाढवायची. आज मी तुमच्यासोबत कमळ फुलाची रांगोळी इथं शेअर करते. अगदी साधी, सिंपल आणि सहज कोणी काढू शकेल. आधी तर आपल्याला पांढऱ्या रांगोळीने एक पाकळी तयार करून घ्यायची आणि त्याच्या अवतीभोवती छोट्या-छोट्या कड्या तयार करून घ्यायच्या. त्याच्यावर हाफ सर्कल करून पांढरी रांगोळी त्यामध्ये भरून घ्यायची आणि त्या अगरबत्तीच्या काडीच्या मदतीने सर्कल त्यामध्ये करून घ्यायची. आता त्या कड्या तयार केल्या त्याच्याच खाली आपल्याला 2-2 कमळ फुलाच्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या. आता ज्या पाकळ्या तयार केल्या होत्या त्यामध्ये सुद्धा आपल्याला पांढऱ्या रांगोळीचा जास्तीत जास्त उपयोग करते. पांढऱ्या रांगोळीनुसार आपल्याला त्याला शेडिंग तयार करून घ्यायची. त्या कड्या तयार केल्या होत्या त्यामध्ये सुद्धा आपल्याला पांढऱ्या रांगोळीची लाईन ओढून घ्यायची. जिथं आपण हाफ सर्कल तयार केलं होतं तिथं सुद्धा आपल्याला छोट्या-छोट्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या एकसारख्या अशा. आता यामध्ये सुद्धा आपल्याला पांढऱ्या रांगोळीची शेडिंग करून घ्यायची. तुम्हाला गुलाबी कलर वापरायचा असेल तर तुम्ही तोही वापरू शकता. पण पांढऱ्या रांगोळीमध्ये शेडिंग असल्यामुळे खूपच सुंदर आणि आकर्षक सुद्धा दिसतात रांगोळ्या. जेव्हा केव्हा आपल्याला रांगोळी कलर जर नसेल घरामध्ये अशा कुठल्याही पांढऱ्या कलरची डिझाईन तुम्ही काढू शकतात. त्यात फक्त आपल्याला हळदी कुंकूचा इथं उपयोग करणार आहे. आता त्याच्या खालच्या साईडनं आहे तिथे एक पाकळी करून घ्यायची आणि त्याच्या अवतीभोवती एक-एक पाकळी तयार करून घ्यायची. त्यातसुद्धा आपल्या पांढऱ्या रांगोळीची शेडिंग करून घ्यायची. मधोमध आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा टिपका ठेवून द्यायचा आहे. ज्या कड्या तयार केल्या तिथं आपल्याला बोटाच्याच मदतीनं इथं डबल लाईन ओढून घ्यायची. बोटाची मदत घ्या किंवा इयरस्टिक किंवा बाचीची काळी वापरली तरी पण चालतं. अशा रांगोळ्या डबल लाईनमुळे खूपच सुंदर आणि आकर्षक दिसतात. प्रत्येक पाकळीच्या टोकावर एक-एक पांढऱ्या रांगोळीचा टिपका ठेवायचा. जिथं आपण पांढऱ्या रंगाचा टिपका ठेवला तर तिथं आपल्याला हळदी कुंकवाचं इथं घालायचं आहे. हळदी कुंकू घाला किंवा लाल कलर वापरला तरी पण चालतं. पण हळदी कुंकवामुळे रांगोळ्या खूपच छान आणि प्रसन्नही वाटते आणि शुभही असते. त्यामुळे मी प्रत्येक रांगोळीमध्ये हळदी कुंकूही वापरत असते. मस्त आपली कमळ फुलांची रांगोळी डिझाईन इथं तयार झाली. आता जी कडी तयार केली होती तिथं सुद्धा आपल्याला इथं मी कुंकू घालून घेतलं आहे. तुम्ही लाल कलर इथं वापरू शकतात. पण कुंकवामुळे रांगोळी खूपच उठून दिसते. रांगोळी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.